ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात 3 महिन्यांच्या चिमुकलीच्या अपहरणाने एकच खळबळ उडाली होती। मात्र मुंब्रा पोलिसांच्या अथक मेहनतीमुळे अवघ्या 6 दिवसात हा गंभीर गुन्हा उघडकीस आला असून अपहृत बाळाला सुखरूप ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालं आहे। 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी मुंब्र्यात डीसीबी बँकेसमोरील खाडी मशीन रोडवर ही धक्कादायक घटना घडली होती। फरजाना मंसुरी आपल्या 2 मुलींसह रस्ता ओलांडत असताना एका अनोळखी बुरखाधारी महिलेने 3 महिन्यांची आफिया हिला मी समोरच जाते असे सांगून मांडीवर घेतले आणि क्षणातच संधी साधून बाळासह फरार झाली। या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत 4 स्वतंत्र तपास पथके तयार केली। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाला वेग देण्यात आला। सीसीटीव्ही तपासात अपहरण करणारी महिला रिक्षाने मुंब्रा स्टेशनकडे जात असल्याचं दिसून आलं। त्यानंतर ती एका पुरुषासह लोकल ट्रेनने मुंबईच्या दिशेने प्रवास करत असल्याचं उघड झालं। मुंब्रा, भांडूप, घाटकोपर, कुर्ला आदी स्थानकांवरील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची हालचाल टिपण्यात आली। तपासाची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी स्वतःचा पेहराव आणि बाळाचे कपडे बदलल्याचंही समोर आलं। दरम्यान आरोपींसोबत असलेल्या आणखी एका महिलेचा माग घेत पोलीस इंशानगर शादी महल परिसरात पोहोचले। तिथे नसरीन इकलाक शेख हिला ताब्यात घेण्यात आलं। तिच्या चौकशीत अपहृत चिमुकली अकोला जिल्ह्यातील खेडकी, तालुका पातूर येथे असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली। तात्काळ पोलीस पथक अकोल्याकडे रवाना झाले आणि मोहम्मद मुजीब गुलाब व त्याची पत्नी खैरुन निस्सा मुजीब मोहम्मद यांना अटक करत आफिया हिला सुखरूप ताब्यात घेण्यात आलं। मुंब्रा ते सीएसएमटी आणि मुंब्रा ते वांगणी दरम्यानच्या शेकडो सीसीटीव्ही फुटेजचे बारकाई परीक्षण, सलग 6 दिवस दररोज तब्बल 18 तास चाललेला तपास आणि अखेर एका निष्पाप बाळाला तिच्या आईवडिलांच्या कुशीत परत देण्यात मुंब्रा पोलिसांना यश मिळाले। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर आयुक्त विनायक देशमुख, उपायुक्त सुभाषचंद्र बोरसे आणि सहाय्यक आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, शरद कुंभार आणि संपूर्ण तपास पथकाचे विशेष योगदान असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाखरे करत आहेत। मुंब्रा पोलिसांची कामगिरी केवळ एक गुन्हा उघडकीस आणणारा नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेवरील विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंब्रा।